नाही अक्षरा मी काय नाही केलं, हे खोटं बोलतोय अक्षरा. अक्षरा नको, जेल नको. अक्षरा 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 ऐक ना. अक्षरा अक्षरा जेल नको. अक्षरा नाही. अक्षरा जेल नको. अक्षरा अक्षरा जेल नको. अक्षरा अक्षरा जेल नको. अक्षरा नाही नाही जेल नको. अक्षरा जेल नको. अक्षरा जेल उर्वशी अक्षरा जेल नको. जेल नको. जेल नको. अक्षरा जेल नको. नाही अक्षरा नाही. अक्षरा जेल मध्ये. अगं काय झालंय तुला? झोपेत बरं वाटतेस काय? घरात आहेस तू? मी घरात आहे. हा होती अक्षरा मला ओढत घेऊन चालली होती. तिने तुमच्या माणसाकडनं समजा मधून घेतलं, माझ्या हातात बेड्या घालून मला जेलमध्ये घेऊन चालली होती. अक्षरा नको. जेल नको. अगं ऐक, असं काय बी झालेलं नाही. तुला सपान पडलंय, तू उगाच काय बी बरळू नकोस. नाही नाही हवा खरंच असं घडलं तर? असं म्हणतात की सकाळची स्वप्न खरी होत्यात, पण त्या अक्षराचा काही बी भरोसा नाही. तिने तुमच्या त्या माणसाला बोलून घेतलं, त्याला बोलतं केलं तर? अगं माझी बाई, असं काय बी होणार नाही. तू नको तो विचार करू नकोस, कळलं का? आणि मनात भ्यातर घालून घेऊच नकोस अजिबात. हे सगळं झालंय ना, ते त्या इदर कल्याणी शौर्य पायी झालंय. नाहीतर काय, त्या कार्ट्याला मी आयुष्यात माफ करणार नाही. समधी झोप उडून ठेवली त्यानं. पण काय हो, त्या अक्षरात त्या तुमच्या माणसालाच भेटणार होती. त्याने तोंड उघडलं तर आपण 12च्या भावात जाऊ की? अगं नाही बोलणार ती हो, तसं काय बी होणार नाही, खात्री आहे मला. पण जर बोललाच तर बायका पोरांना कायमचं गम बोलतो. जागेव भिंगरी चेक. आई, आज माझा जॉब इंटरव्ह्यू आहे, मला तुमचे आशीर्वाद हवे. अगं राहू दे, आमचे आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत आहेत. आणि आजचा तुझा इंटरव्ह्यू एकदम छान होणार बघ. नोकरी मिळाल्याची बातमी घेऊनच घरला येशील. यशस्वी भव. थँक्यू. आत्या नमस्कार करते. अगं थांब, माझ्या बी नको पडूस पाया. हे घे, दही साखर घे आधी. अनेक लक्षात ठेवा, कुठल्या बी महत्वाच्या कार्याला जाताना दही साखर खाऊन बाहेर पडावं, म्हणजे काम पत्ते होते. आत्या, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील ना, तर मला वाटतं सगळं छानच होईल. अगं छानच होणार. आणि अक्षरा सूर्यवंशीची बहीण आहेच कळलं ना, तर तुला लगेच नोकरी देणार बघते. नाही आत्या, कुणाच्याही ओळखीने मला ही नोकरी नकोय. माझं शिक्षण आणि माझ्यातलं टॅलेंट त्यांना दिसलं ना, तर तेच मला नोकरी देतील ना. आणि जर नाहीच मिळाली तर मी पुन्हा प्रयत्न करेन, पण आज ही नोकरी मिळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. शरू, छान विचार आहेत बघ तुझे. माणसानं असं स्वतःच्या हिमतीवरच यश कमवावं. आता तुला ओळख सांगून काम मिळवणं शक्य असताना बी तू तुझ्या हिमतीवर इंटरव्ह्यू देती आहेस ना. हे एकदम छान आहे बघ. यातच तुझा आत्मविश्वास दिसतो, आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच तुला यश नक्की मिळणार. थँक्यू आई. चला मी येते. सांभाळून जा ग. हो हो. हॅलो वहिनी, मी स्वयंपाकघरात जाते, कामाच बघते. कामिनी? हा मामी, कामिनी बोलतेय. तू? मामी, मला तुमच्या मदतीची लय गरज आहे, प्लीज मला मदत करा. अगं पण तू हायस कुठं? जेलमधून सुटलीस का तू? कामिने, तुला किती वेळा सांगितलंय ग या घरात फोन करायचा नाही म्हणून? तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत, कळलं का तुला? खबरदार पुन्हा फोन केलास तर गाठ माझ्याची आहे. ठेव फोन. आई आई. वहिनी, परत फोन आला ना तर उचलू नगस, सरळ कट कर. अहो पण ताई. वहिनी,
तुला माझी शपथ आहे. उर्वशी, अगं उर्वशी, एक काम कर, तू आहे ना वसुंधरा ताईशी बोल आणि अंदाज घे. ही अक्षरा ताईला काय बोलले का ते बघ. बर पण मी काय म्हणते माहिती का तुम्हाला? काय झालं? अचानक गप्प झालात, काय झालं? तुमचा सिक्रेट प्लॅन बिघडला की काय? अगं काय अक्षरा, काय सिक्रेट बिक्रेट काय असणार आहे आमचं? हा नाही, तू एवढ्या घाईत आलीस का नाही तेच तुला बघत होतो आम्ही. नाही म्हणजे इतक्या घाईत कुठे निघालीस? ऑफिसला का? हो, हे काय ऑफिस? अक्षरा यांनी काय बी घोळ केलेला नाही बघ. तुम्ही कालचं माझं बोलणं इतकं सिरियसली घेतलं? नाहीतर काय, उजड पुरणार रात्रीला आणि चंद्र वळतो वातीला असं झालंय आमचं. काही बी सूचना झालंय बघ. फार विचार करू नका, त्रास होईल. अगं तुला काय अकलाचा भाग आहे का नाही? हा कशाला तू मध्ये नाक खुपसतेस ग? पुढे 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 बोलायची तुला सवयच आहे का नुसती? मला जेलात जायचं नाही म्हणजे नाही, कळलं का? अगं कोण तुला पाठवते जेला? करताना विचार करत नाही, जेलात टाकणार हिला. काय बी करून हिला समजा गुंत्यापासनं लांबच ठेवायला पाहिजे, नाहीतर आपण जेलमध्ये रवाना होणार. शरू, बाकी सगळं घेतलंस ना? सगळ्यात महत्वाचं पेन घेतलंस ना? आणि हो पाण्याची बाटली आणि ते जे काही डॉक्युमेंट चेक केले, सगळे पेपर आहेत व्यवस्थित? सगळं चेक कर बाई एकदा. हा ताई, काय ग, मी इतक्या काळजीपोटी काहीतरी विचारते आणि हसतेस काय? लहानपणी जेव्हा मी शाळेत जायचे किंवा परीक्षेला जायचे ना, तेव्हा आई अशीच करायची माझ्या मागे मागे, हे घेतलंस का, ते घेतलंस का. आता तुझ्याकडे पाहून एकदम आईचीच आठवण आली मला. हो मग, आयुष्यात कुठलंही मोठं पाऊल उचलताना आईची आठवणी आलीच पाहिजे. अगं त्यांनीच तर आपल्याला कोणीतरी विचारणारं, आपली काळजी घेणारं कोणतरी आहे याची जाणीव होते ना. चला निघायचं का? हा हो अगं, लोकेशन काय म्हणालीस? कुठल्या भागात इंटरव्ह्यू? म्हणजे तुम्ही येणार आहेत की काय माझ्यासोबत? हो, असं तुला एकटीला सोडून जाऊ होय? अगं काय सांगू शर्वरी तुला, अक्षरा येणार रातभर झोपलीच नाही बघ. फक्त शर्वरीचा इंटरव्ह्यू अशी झोपेत बी जाबडत होती. अगं इंटरव्ह्यू आहे तुझा, पण जास्त प्रेशर हिला झालंय बघ. हा हे कुठे हरवली? ताई, हे बघ, मी तुझी काळजी समजू शकते. आजपर्यंत तुम्हाला काहीही कमी पडू दिलेलं नाहीयेस. काही प्रॉब्लेम आला, कितीही संकट आली तरी तू माझ्या सोबत होतीस. पण आता मला आत्मपरीक्षण करायचंय ग. मला माझा मार्ग स्वतः शोधायचा आहे. शरू, मी तुला आजपर्यंत असं बांधून ठेवलं, मोकळीक दिली नाही असं वाटतं का ग? नाही नाही ताई, तुझं प्रेम मला बंधन नाही वाटत अगं. तुझं प्रेम, तुझा सपोर्ट हा कायम माझ्यासोबत असतो आणि राहीलही. पण आज मला एकटीला जाऊ दे प्लीज. मला बघायचंय की माझ्यात नक्की किती ताकद आहे. हा इंटरव्ह्यू मी स्वतःच्या बळावर देऊ शकते की नाही हे मला पाहायचंय. आणि ताई, माझा विश्वास आहे, मी हे नक्की करेन. हो शरू, मलाही विश्वास आहे की तू तुझ्या हिमतीवरच सगळं करशील. आणि आम्ही फक्त बाहेरपर्यंत सोडायला येणार आहोत, आतमध्ये येणार नाही होत.
तिथून पुढची लढाई तुझी तुला लढायची. आणि तुझं खरं कसं इंटरव्ह्यू देण्यात आहे, कळलं? आणि मला खात्री आहे तू इंटरव्ह्यू तुझ्या हिमतीवर आत्मविश्वासाने पूर्ण करशील. तुझं सगळं बरोबर आहे. हे बघ, तुम्ही माझ्यासोबत तिथपर्यंत आलात ना तर माझं प्रेशर कमी होईल नक्कीच. पण तेच तर मला नकोय. ताई, मला पहिल्या पावलापासून प्रेशर अनुभवायचंय. मला बघायचंय की मी हे करू शकेन की नाही. ताई, मला स्वतःला सिद्ध करायचंय. शरू अगं पण अक्षरवर एवढं म्हणते तर ऐक की तिचं. हा, करू देत की तिला तिच्या मनासारखं. आणि हे बघ अक्षरा, आजवर मी आईच्या पदराखाली वाढलो आणि म्हणूनच मी बाहेरच्या जगात कमी पडलो, हे तुला बी माहिती आहे की नाही. अक्षरा, अगं आज शर्वरी स्वतःच्या पायावर उभारायचा प्रयत्न करते, स्वतःची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करते. तर तिला स्वतःला जोखून बघू दे की. हा, आणि मला वाटतं की तू तिला मोकळीक द्यावीस. आणि तिच्या वाट्याला काय बी संकट आलं, काय बी अडचण आली ना तर आपण हाऊच की मग तिचा हात द्यायला. बरं, ठीक आहे. पण इंटरव्ह्यू झाल्या झाल्या पहिला फोन मला करायचा. डन. थँक्यू जीजू. थँक्यू ताई. ऑल द बेस्ट. अगं रेडी. चल. अक्षरा, मला माहिती आहे की तू आजवर शर्वरीला आईच्या मायाने वाढवलं आहेस. मग आता त्याच मायाचा आदर कर आणि तिला थोडी मोकळीक दे. आणि हे बघ, तिच्या वाट्याला काय बी संकट आली, काय बी अडचण आली ना तर आपण आहोत तिच्या सोबत. नको काळजी करसू, ती घेईल समजा सांभाळ. शौर्य, हे शौर्य, हे, हा, झाली का तयारी? हा, झाली? वा वा, एक नंबर. नात कुळाच लय भारी दिसायलास की. बघू इकडे, बघू. वा, एकदम नात कुळा टकडक दिसायलास की. हा, लयच भारी. लय भारी. बरं शौर्य, आज रजिस्टर ऑफिसात तुझ्या दत्तक नोंदणीला शिक्कामोर्तब झाला की तू कायदेशीररित्या माझा आणि अक्षराचा मुलगा होणार. म्या आणि अक्षरा तुला आई बाबा म्हणून चालणार आहेत. काय रे, काय झालं? अरे अरे शौर्य, काय करायलायस? अरे वा 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 वा, चांगल्या कामाला जायच्या आधी आईबाबांचा आशीर्वाद घ्यायचा असतो असं आजीने सांगितलंय वय. आणि ते चांगलंच लक्षात ठेवलेस की तू. वा वा शौर्य, आज हे दत्तकचं काम पुरं झालं की नाही की तू बघच समध्या गावात दवंडी पिटवतो की आजपासून शौर्य शौर्य सुंदर सूर्यवंशी झालाय. समध्या गावात ना पेढे वाटूया आपण. काय आत्ता हाताला धागा घावला. हा, तुला एक फोटो पाठवलाय, त्या माणसाला ऑफिस मधनं उचलायचं आणि माझ्यासमोर हजर करायचं. हा हा, त्याची आज मला जरा स्पेशल मुलाखत घ्यायची आहे. उर्वशी, काय झालं ग? त्या अक्षरानं आणि काय बॉम्ब टाकला का? नाही हो,
मला एक धागा गवसलाय. सुंदर आणि अक्षराला या समध्या प्रकरणापासून लांब ठेवायला. बाई, तुम्हाला सापडलेले दागे तुमच्याकडेच गुंडळून ठेवा. हे आधी जे काय केलंय का नाही ते निस्तारता नाक्यानं यायला लागलेत माझ्या. त्यामुळे आता काय बी कटकारस्थान करणी करू नकोस. हे बघ, किती बी काही झालं ना, त्या अक्षराला आपल्यावर संशय येता कामा नये. नाही हो, तसं काय बी होणार नाही. इकडच्या कानाचा पत्त्या तिकडच्या कानाला बी लागणार नाही. तर काल येऊन बायकांनी एवढा तमाशा केला, कुणाला कळलं का नाही ना? हा, ते बी खरंच आहे म्हणा. काय करणार कायच नक्की? हे बघा, आता सुंदर आणि अक्षरा शौर्यला घेऊन दत्तक पत्र करायला जाणार आहेत सरकारी ऑफिसात. त्याचं काय? लई करायला लागणार नाही, फक्त एक फोन लावायचाय. हॅलो, बाल संरक्षण कार्यालय कोल्हापूर. कोण बोलतंय? नमस्कार मॅडम. मी एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला. नाही म्हणजे आज तुमच्या ऑफिसमध्ये अक्षरा सूर्यवंशी आणि सुंदर सूर्यवंशी ही दोघं बी येणार आहेत मूल दत्तक घ्यायला. त्यांच्याबद्दल तुम्हाला जरा माहिती द्यायची होती. माहिती? हा, वय. नाही म्हणजे कसं आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला जरा सांगायचं होतं मला. त्यामुळं फक्त इतकंच सांगेन की ह्या जोडप्याची पात्रता तुम्ही एकदा नीट तपासा. मूल दत्तक घेण्यासाठी हे दोघं लायक आहेत का नाहीत ह्याची नीट खात्री करून घ्या. नाहीतर काय, परत तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नसेल. बघा, तुम्ही नक्की कोण आहात आणि हे सगळं तुम्ही मला असं का सांगताय? कसे, मी समाजातला एक जागरूक माणूस आहे म्हणून समाजातलं चांगलं वाईट मला दिसतं ते मी जाऊन सांगतो. ठीक आहे, बघते मी. धन्यवाद. उर्वशी, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईनं काय खाल्लं होतं काय माहित? इतकं सुपीक डोस काय तुझं. एक नंबर काम केलंय बघ तुझ्या डोक्याने. अक्षरा, आता बघतोच त्या पोराला कसं दत्तक घेत्यास. मॅडम, आत येऊ? या. नमस्कार मॅडम, मी अक्षरा सूर्यवंशी. हे माझे मिस्टर सुंदर सूर्यवंशी. आम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली होती. ॲडॉप्शनच्या प्रोसेससाठी या कार्यालयातनं आजची वेळ दिली होती आम्हाला. अच्छा, म्हणजे तुम्ही अक्षरा सूर्यवंशी का? हो मॅडम, हे सगळे ओरिजिनल कागदपत्र आहेत, मी दाखवते. मॅडम, तुम्ही डिवोर्स फाईल केला होता का? हो मॅडम. अक्षरा मॅडम, अहो जिथं तुमच्या दोघांचंच नातं तकलादू आहे तिथं आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही या मुलाचा सांभाळ कसा करणार? सॉरी, तुम्ही या मुलाला दत्तक घेऊ शकत नाही. मॅडम, अहो असं पड्डीचे निर्णय देऊ नका. अहो आमची बाजू तरी समजून घ्या. हा, अहो पण तुमच्या बायकोनेच आता सगळं कबूल केलंय, तर तुम्ही वेगळं आता काय सांगणार आहात? अहो मॅडम, आम्ही घटस्फोटाची फाईल केली होती. अहो पण त्यामागे लई मोठं कारण आहे बघा. शौर्याची हत्या म्हणजेच मेनकाने लई मोठा घोळ घातला होता, त्यामुळे आम्हाला हे समजा करायला लागलं बघा. हे बघा, ते काहीही झालं तरी तुम्हा दोघांच्या मनात वेगळं राहायची भावना आलीच ना. मग हे पुन्हा कधीही घडू शकतं आणि मला वाटतं तुम्ही या मुलाला दत्तक घेणं योग्य नाही. मॅडम, मी तुमच्यामुळे हात जोडतो. अहो पण असं करू नका. मी मनापासून सांगतो, असं पुन्हा होणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा. सॉरी, मी असं नुसत्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत नाही. अहो मॅडम, अहो एकदा तरी ऐकून घ्या, आमची बाजू तरी समजून घ्या. अहो जरा शांत व्हा. हे बघा, तुम्ही शौर्याला घेऊन बाहेर जा. मी बोलते यांच्याशी. अक्षरा, अगं पण मी बोलते, जा. ठीक आहे. शौर्य,
चल. शौर्य इकडे थांबा, माझ्यासाठी खायला घेऊन येतो. हा आलंच. शौर्य काय रे, काय झालं? शौर्य तू काय बी काळजी करू नकोस. तू आहेस की नाही आमच्या संगच राहणार. अरे तू आहे की नाही, तुझ्या आईला जो ओळखलंच नाही बघ, तिने एखादी गोष्ट मनात ठरवली की नाही की ती पूर्ण झाल्याशिवाय ती शांतच बसत नाही. त्या मॅडमचं मन बरोबर वळवेल. हा मॅडम, मी अक्षरा सूर्यवंशी. मी एक IPS अधिकारी आहे. सॉरी, एक IPS अधिकारी होते, त्यामुळे मला सरकारी कामाचा अंदाज आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर शंतनू होते. त्यांचाच हा मुलगा शौर्य ना? हो. म्हणजेच इन्स्पेक्टर शंतनू तुमच्या हातून मारले गेले? नाही, इन्स्पेक्टर शंतनूंचा अपघाती मृत्यू झाला. असो, त्यानंतर शौर्य एकदम एकटा पडला आणि म्हणून आम्ही त्याला आमच्या घरी घेऊन आलो. अहो मॅडम, नुसतंच मुलाला घरी आणून काही होत नाही, त्यासाठी काही करावं लागतं. मला सांगा, तुमच्या घरातनच हा मुलगा किडनॅप झाला होता ना? तुमचा कण आणि कण आम्हाला माहिती आहे. मॅडम, मान्य आहे मला, आमची सगळी माहिती तुमच्याकडे असणारच, पण ह्या गोष्टीचा आणि शौर्याला दत्तक घ्यायचा काय संबंध? हे बघा, आम्ही शौर्याचं पालन पोषण अगदी नीट करू शकू. तुम्ही हवं तर लिहून घ्या आमच्याकडनं तसं. जरा आत या. येस मॅम, काय काम होतं? अक्षरा मॅडम, तुम्ही गेलात तरी चालेल. अहो, मी बोलतेय तुमच्याशी, माझं बोलणं अजून पूर्ण नाही झालं, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. सावंत, यांना बाहेर घेऊन जा. IPS अक्षरा सूर्यवंशी.